नमस्कार. GM न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जसं की आपण जवळपास बघत आहोत की ज्या महिला आहेत त्या आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे आणि आपला घरचा जो ताणतणाव असतो त्या सगळ्या गोष्टींमुळे ते आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असताना आपल्याला बघायला मिळतात. अशामध्ये त्यांचा तो आहार असतो, जे व्यायाम आपण करायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये आणि आपली जी गरोदर महिला असते आणि गरोदर पण झाल्यानंतर जेव्हा तिची प्रसूती होते त्याच्यानंतर जे आवश्यक व्यायाम असतात, जो आवश्यक आहार असतो तो ती घ्यायला विसरत असते आणि घरचे लोक त्या महिलेकडे दुर्लक्ष करत असताना आपण बघत आहोत. सध्या मी आलेली आहे कौशल्या स्त्री रुग्णालय येथे आणि आपण बघत आहोत की कौशल्या स्त्री रुग्णालय कौशल्या स्त्री रुग्णालय गेल्या 17 वर्षांपासून वाशिममध्ये सेवा देते आहे. काय होतं त्यांचा इथपर्यंतचा अनुभव, त्यांचा प्रवास कसा चाललेला आहे, हे सगळं आज आपण त्यांना विचारणार आहोत. तर माझ्यासोबत सध्या उपस्थित आहेत डॉक्टर नितीन डोईफोडे सर आणि त्यांच्या सोबतीला डॉक्टर आरती डोईफोडे मॅम. आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये त्यांचं दोघांचंही स्वागत करूयात. सर आणि मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर, जसं की 17 वर्ष झाले आहे तुम्हा दोघांना इथे सेवा देत असताना, मला सांगाल की 17 वर्षांच्या अगोदर नेमके काय विचार होते? वाशिमसारख्या शहरामध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात केलेली होती, काय विचार होते त्यावेळेला आणि काय सुविधा घेऊन तुम्ही इथे आपला प्रवास सुरू केलेला होता, काय सांगाल? आम्ही ज्यावेळी इथे वाशिम शहरामध्ये दोघे दाम्पत्य स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आलो, तर आम्ही पहिलंच दाम्पत्य असं होतं की दोघे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून इथे आलो. तर त्यामुळे आम्ही इथे मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या उपलब्ध करून देऊ शकलो. तर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी इथे स्त्रीरोग संबंधी ज्या ट्रीटमेंट होत्या त्या अतिशय लिमिटेड मर्यादित होत्या. तर आम्ही आल्यानंतर इथे जे गुंतागुंतीचे स्त्रीरोग संबंधी जे शस्त्रक्रिया होत्या, जे ट्रीटमेंट्स होत्या त्या आम्ही उपलब्ध करून दिल्या. जसे की गर्भाशयाचे जे बिनटाक्याचे ऑपरेशन होते ते आम्ही सुरुवातीला प्रथम वाशिम शहरामध्ये आम्ही सुरू केले. त्यानंतर वंध्यत्व म्हणजे मूलबाळ न होणे यासंबंधीच्या ज्या प्रगत ट्रीटमेंट्स होत्या त्या पण आम्ही या ठिकाणी सुरू केल्या. तसेच दुर्बिणीचे ऑपरेशन्स वगैरे ह्या शस्त्रक्रिया पण आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम सुरू केल्या. बिलकुल, जसं की तुम्ही आता सांगितलं आहे की सर्वप्रथम वाशिमसारख्या शहरामध्ये तुम्ही दोघं दाम्पत्य पहिल्यांदाच तिथे सेवा देण्याचं कार्य सुरू केलेलं होतं. सर, मला यावेळेस सांगाल की तुम्ही आता 17 वर्ष झाल्यात सेवा देतच आहात, पण तत्पूर्वी तुमचे जे प्रशिक्षण आहे, एज्युकेशन आहे मग दोघांचं, ते नेमकं कुठून झालेलं आहे याबद्दल मॅम काय सांगाल? आमचं दोघांचं प्रशिक्षण आधी जे MBBS झालेलं आहे ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळवरून झालेलं आहे आणि नंतर आम्ही जे स्त्रीरोग तज्ज्ञ ह्याच्यात जे आम्ही पुढचे प्रशिक्षण घेतलं आहे ते मुंबईला ग्रँट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल मुंबईवरून झालेलं आहे. आणि सर, आपलं प्रशिक्षण नेमकं कुठनं झालेलं आहे याहीबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. माझं जे स्पेशलायझेशन आपण ज्याला म्हणतो स्त्रीरोग संबंधी, तर हे जागतिक कीर्तीचे स्त्रीरोग तज्ज्ञ जे डॉक्टर CN पुरंदरे आहेत, जे मुंबईला जे माझे म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की जे माझे PG टीचर होते, ज्यांनी मला हात धरून शिकवलं. तर आणि जे जागतिक स्त्रीरोग संघटना आहे, पूर्ण जगातले जेवढे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांची जी संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली मला स्त्रीरोग संबंधी जे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण आहे ते मिळालं. बिलकुल सर, आता तुम्ही जसं की सरांनी आत्ता सांगितलं आहे की छान व्यक्तीचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं होतं आणि त्यांच्याच प्रेरणेखाली, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. सर, मला सांगाल की आत्ता कौशल्या स्त्री रुग्णालय येथे नेमक्या काय सुविधा अवेलेबल आहेत, काय मशिनरीज इथे आहेत, याहीबद्दल आमच्या दर्शकांना, वाशिमकरांना थोडीशी माहिती द्याल? आपल्या रुग्णालयामध्ये ज्या सर्वसामान्य सुविधा आहेत त्या तर आहेतच आहेत, परंतु ज्या आधुनिक सुविधा स्त्रीरोग संबंधी ज्या आवश्यक आहेत त्या पण आपण जसे त्याच्यामध्ये अपडेट्स होतात, सुधारणा होतात, तसं वेळोवेळी उपलब्ध करून देतो. आपल्या इथे जी सामान्य प्रसूती ज्याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो यासंबंधी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच MTP ज्याला आपण गर्भपात म्हणतो,
तर आपल्याकडे सरकारमान्य गर्भपात केंद्र आहे. तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सिझेरियन डिलिव्हरीज, गर्भाशयाचे जेवढे ऑपरेशन्स असतात ते, गर्भाशयाच्या कॅन्सरचे ऑपरेशन्स, परत वंध्यत्वासंबंधी जे ऑपरेशन्स राहतात, दुर्बिणीचे ऑपरेशन्स व इतर टाक्याचे ऑपरेशन्स, ह्या सगळ्या सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे. तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचे जे निदान आहे हे आपण आजकाल बघतो की हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे कॅन्सर वाढल्यानंतर याचं निदान होते. परंतु आपण सर्वप्रथम म्हणजे वाशिममध्ये आपण एक 10 वर्षापूर्वी गर्भाशयाचं कॅन्सर हा प्राथमिक अवस्थेच्या आधीच निदान होण्याकरता कॉल्पोस्कोपी नावाचं जे तंत्रज्ञान असते हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे की ज्याच्यामुळे रुग्णाचा जो दुरुस्त होण्याचं प्रमाण आहे हे जवळजवळ 90 ते 100% इथपर्यंत आपण वाढवू शकतो. तसेच आपल्याकडे सोनोग्राफी जे 3D सोनोग्राफी, 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर ह्या सुविधा पण स्त्री रुग्णालयामध्ये सर्वप्रथम आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे. तसेच दुर्बिणीचे जे ऑपरेशन ज्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरीज म्हणतो आपण, ह्या पण आपण आपल्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे. तसेच ज्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो आपण, जसे गरोदरपणामध्ये झटके येणे, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे, रक्तस्राव झाल्यामुळे जे रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवतो, ह्याच्या संबंधी पण ज्या ज्या ट्रीटमेंट असतात त्या पण आपण आपल्या इथे सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बिलकुल सर, आता तुम्ही सुविधेबद्दल सांगितलेलं आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीबद्दल तुम्ही मला सांगितलेलं आहे, पण मला हेही यासोबत विचारायचं आहे की हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय आणि लो रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय, काय सांगाल? हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे लो रिस्क प्रेग्नन्सीपासून आपण सुरुवात करूया. लो रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे साधी, ज्यात काहीच गुंतागुंत नाही अशी प्रेग्नन्सी, म्हणजे ज्याच्यात बाळ व्यवस्थित वाढते आहे, पेशंटची तब्येत अगदी छान आहे, हे सगळं ट्रीटमेंट पेशंट घेतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की पेशंटमध्ये काहीच रिस्क नाही आहे. आता आपण येतो हाय रिस्क प्रेग्नन्सीकडे. हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये पेशंटचं BP वाढलेलं आहे, पेशंटला दिवस असताना शुगर वाढलेली आहे, किंवा अजून दुसरे काही आजार आहेत, किंवा हार्ट डिझीज जसे हृदयाचे आजार असतात ते पेशंटला हृदयाचा आजार आहे, किंवा अजून काही गोष्टी ज्या आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत, जसं पेशंटला ब्लड कॅन्सर आहेत अशा पेशंटच्यासुद्धा आम्ही जोखमीची प्रसूती, सिझेरियन अशा पेशंटचे सुद्धा केलेले आहेत. किंवा आपण म्हणतो की ज्यांना वारंवार गर्भपात होत आहेत तशा पेशंटचे उपचार आणि त्यांची प्रेग्नन्सी पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी दिवस घेणं आणि त्यांची डिलिव्हरी होणं, म्हणजे आई आणि बाळ दोघंही सुखरूप आपण करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये. सर, आता हाय रिस्क आणि लो रिस्कबद्दल मॅमनी समजून सांगितलेलं आहे, पण आता गेले 17 वर्ष झाले आहेत तुम्ही दोघंही प्रॅक्टिस करीत आहात, तुम्ही दोघंही सेवा देत आहात. कशा प्रकारचे पेशंट आतापर्यंत बघायला मिळालेले आहे, काय अनुभव आहे आतापर्यंतचे, प्लीज शेअर करा. अनुभव तर खूप आहेत असे. असा कुठलाच पेशंट नाही राहिला की जो ज्याला हाय रिस्क म्हणू आणि ते आपल्याकडे नाही झालेलं आहे. जसं सांगायचं झाल्यास हृदयाशी संबंधित आजार ज्या पेशंटला आहेत, व्हॉल्वचे आजार आहेत, अशा पेशंटच्या प्रसूती आपल्याकडे सुखरूप झालेल्या आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की ब्लड कॅन्सर असणाऱ्या पेशंटची जी सुखरूप प्रसूती आहे, आपण बाळ आणि आई अतिशय सुखरूप परिस्थितीमध्ये त्यांची इथे प्रसूती केलेली आहे. अन्यथा अशा रुग्णांना मुंबई, पुणे किंवा नागपूर अशा ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु आपण त्यांचं वर्कअप पूर्ण केलं, म्हणजे त्यांच्या आधीचे सगळे तपासण्या सगळ्या व्यवस्थित केल्या आणि त्या रुग्णाला काय काय लागणार आहे याची पूर्वकल्पना त्यांना दिली आणि आपण तशी सगळी तयारी करून ठेवली, तर मला वाटते अशा रुग्णांची ट्रीटमेंट करणंही आपल्या इथे शक्य आहे. आणि मॅम, आता आपण बघत आहोत की ज्या काही महिला आहेत त्यांच्या जे मासिक पाळी आहे ती इरेग्युलर आहेत, तर अजूनही आपल्या समाजामध्ये, आपण वाशिमसारख्या शहरामध्ये राहत आहोत, पण अजूनही या वाशिमसारख्या शहरामध्ये काही भागामध्ये अजूनही अंधश्रद्धा पाळली जात आहे मासिक पाळीबद्दल. तर या ज्या मासिक पाळी आहेत त्या इरेग्युलर का बरं होत असतात, किंवा ज्या महिलेचा, त्या मुलीचा आहार नेमका कसा असायला पाहिजे, कोणत्या वयापासनं मासिक पाळी सुरू होणे नॉर्मल आहे, याबद्दल काय सांगा? आता सध्या कसं आहे, मासिक पाळी येण्याचं जे वय आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आधी जसं एक 15-16 वर्षाच्या मुलीला मासिक पाळी यायची, हे नॉर्मल कन्सिडर केलं जायचं, पण आता आम्ही बघतो आहे की 10 आणि 10.5 वर्षाच्या मुलींना पण मासिक पाळी येते आहे.
तर मग त्याला पण आपण काही ठीक आहे, काही असं प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे, मासिक पाळी एकदा सुरू झाली की आपल्याला काही त्या मुलींची वेगळी काळजी घ्यावी लागते. जसं त्यांचा आहार ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यांना आता मासिक पाळी दर महिन्याला येणार आहे, तर त्यांना आयर्नच्या गोळ्या किंवा ज्याच्याने रक्त वाढते पोषक आहार देणं, असा आहार त्यांना द्यायला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताही खेड्यापाड्यात जसं आपण मासिक पाळीविषयी एक असतं की मासिक पाळी आली की ती मुलगी आता तिला मोठी म्हणून कन्सिडर करतात, तिला घरीच ठेवतात, तिचं खेळणं बंद करतात, काही ठिकाणी त्यांचे स्कूल जाणंसुद्धा बंद करतात. तर हे फार चुकीचं आहे. मासिक पाळी आलं हे एक नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आणि ही खूप छान गोष्ट आहे की निसर्गाने ती गोष्ट आपल्याला म्हणजे स्त्रियांना दिलेली आहे. तर आपण त्या गोष्टीचा आदर करायला पाहिजे. नाही की असं नाही की मासिक पाळी आली तिला घरातच ठेवा, ही 4 दिवस शाळेत जाणार नाही किंवा 4 दिवस ही कुठे बाहेर पडणार नाही. खूप ठिकाणी पाहिलं असेल की 4 दिवस तिला स्वयंपाकघरात सुद्धा तिला एंट्री नसते. किंवा देवधर्म तर मासिक पाळीचा अजूनही म्हणजे खूप आहे. खूप पेशंट्स असे येतात की नाही, आता काहीतरी आहे, देवाधर्माचा कार्यक्रम आहे, तर मासिक पाळी लांबायची आहे. किंवा हे एक जे आहे ना, अंधश्रद्धा ह्या दूर व्हायला पाहिजेत. आणि मॅम तुम्ही जे आता बोललात की मासिक पाळी लांबवण्यासाठी बरेचसे टॅबलेट्स घेत असतात महिला, तर हे घेणे कितपत योग्य आहे याहीबद्दल काही महिलांना मार्गदर्शन? कसं आहे, मासिक पाळी आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे, तर आपण जशी येते ती येऊ द्यायला पाहिजे. आपण त्याच्यात काहीच इंटरफरन्स म्हणजे कुठेच काही असं व्यत्यय आणणं बरोबर नाही आहे. त्याचे दुष्परिणाम 100% आहेतच. कारण मासिक पाळी लांबण्याच्या गोळ्या म्हणजे आपण काही हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतो, तर हे शरीरावर साईड इफेक्ट्स करतातच. तर मासिक पाळी लांबवणं हे करायला नकोच. आता माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात, आम्ही सर आणि आम्ही त्यांना हेच कॉन्सेल करतो की नाही लांबवली तर काय होणार आहे, नका लांबू, नुकसान. हां, पण आताही हे आहे, अंधश्रद्धा आहे की नाही असं कसं चालेल, मासिक पाळी तर लांबायलाच पाहिजे, देवधर्माचं काम आहे, असं आहे. तर तसं होतं. आणि सगळ्यात मोठं एक सध्या आढळतं आहे की मासिक पाळी जे लांबण्याचं किंवा जी आपण म्हणतो मासिक पाळी अनियमित होते, म्हणजे छोटे 15-16 वर्षाच्या मुली आहेत, 1.5 2 महिन्यांनी पाळी येते, पाळीच्या वेळेस पोट दुखते. एक प्रकार आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज, हा खूप वाढला आहे. आणि त्यालाही खूप कारणं आहेत, असं नाही की ते उगाचच वाढलं आहे. जसा आधी कसं एक आउटडोअर गेम्स म्हणजे बाहेर खेळणं हा प्रकार आपल्या लहानपणी खूप होता. आता मुलं कसं मोबाईलला टी व्ही ह्या गोष्टींना बिलकुल चिपकून असतात, तर बाहेर खेळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मुलं हे बाहेर खेळत नाही. आणि त्याच्यामुळे जे व्यायामाचं जे म्हणजे व्यायाम ज्या मुली करत नाही किंवा त्यांचा व्यायामच होत नाही, म्हणजे सायकल चालवणं नाही, दोरीवरच्या उड्या मारणं नाही, बाहेरचे खेळ लंगडी, खो खो, बाकी दुसरे खेळ झाले किंवा बॅडमिंटनसारखे खेळ झाले, तर ह्या मुली सध्या टाळत आहेत. नुसतं हे शहरातच नाही, हे आपल्याला गावातसुद्धा दिसतं आहे. आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, जे जंक फूड्स खाणं हे खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज सध्या खूप वाढलेलं आहे. तर मुलींमध्ये पाळी अनियमित होणं आणि नंतर पुढे त्याचं दुसऱ्या गोष्टी म्हणजे वंध्यत्व वगैरे पण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. जसं की मॅमने आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या काही महिला म्हणजे ज्या काही मुली पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेत असतील तर ते घेऊ नये असं आवाहन आपल्या चॅनलच्या मार्फत मॅमनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर याचा जो परिणाम आहे तो नंतर बघायला मिळतो, वंध्यत्व त्यामुळेच होत असते असंही मॅमचं म्हणणं आहे. सर, आता आपण वंध्यत्व जे बघत आहोत, वंध्यत्वाची पण आपण ट्रीटमेंट करीत आहात. बऱ्याच ठिकाणी अजूनही महिलांनाच दोष देण्यात येतो की महिलांमध्येच काहीतरी दोष असेल त्याच्यामुळेच वंध्यत्व आहे. पण तुम्ही यावेळेस आमच्या दर्शकांना काय सांगाल की पुरुषांमध्ये पण काही ना काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे पण म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला सांभाळून घेणे आवश्यक आहे. आणि जे काही पेशंट आपल्याकडे वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतील तर त्यांनी दोघांनी यावं की एकट्यानेच यावं याहीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं? हा खूप चांगला प्रश्न विचारला आपण. कारण वंध्यत्वासाठी जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला पेशंट आमच्याकडे येतात, पहिली विजिट अशी असते की ती लेडी आणि तिची सासरची किंवा माहेरचे लोक असतात, नवरासोबत येत नाही. तर पहिल्यांदा आम्हाला त्यांना समुपदेशन करावं लागते. वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटमध्ये समुपदेशन हा खूप मोठा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना आम्ही सगळ्यात आधी हे सांगतो की 100 जर वंध्यत्वाचे जोडपे आहेत
तर 40% रुग्णांमध्ये स्त्री, ज्याला फिमेल फॅक्टर म्हणतो आपण, स्त्रियांमध्ये काही अडचणी असतात. 40% पुरुषांमध्ये अडचणी असतात आणि 20% दोघांमध्ये अडचणी असतात. तर वंध्यत्व हा असा विषय नाही की हा फक्त स्त्रियांशीच निगडीत आहे. याच्यासाठी पुरुष पण तेवढाच इक्वल जबाबदार आहे जेवढं स्त्री आहे. तर त्याच्यामुळे पेशंट आल्या आल्या आम्ही पहिले जे तपास आहेत हे पुरुषाचे करतो आणि पुरुषाचे तपास हे सोपे असतात करायला. स्त्रियांचे तपास जे असतात ते थोडेसे किचकट असतात. त्याच्यामुळे आधी पुरुषांचे तपास करायला पाहिजे, नंतर स्त्रीचे तपास करायला पाहिजे. आणि आमच्याकडे एकदा रुग्ण आल्यानंतर, एकदा ते समुपदेशन झाल्यानंतर त्यांनाही ती गोष्ट चांगल्या प्रकारे कळते की ह्याच्यासाठी फक्त स्त्री जबाबदार नाही, तर दोघंही इक्वली जबाबदार आहे. जेव्हा आपण एखाद्या गायनिककडे जातो तेव्हा आपण जोडप्याने म्हणजे आपल्या जे महिला आहेत त्यांनी पुरुषांना घेऊनच जायला पाहिजे असंही सरांनी आत्ता सांगितलेलं आहे. मॅम, आता आपण बघत आहोत की ज्या गरोदर महिला आहेत अजूनही त्या गरोदर महिलेकडे काही भागामध्ये तिच्या घरचे लक्ष देत नाही किंवा गरोदर पण झाल्यानंतर जेव्हा तिची प्रसूती होते त्याच्यानंतर तिचा योग्य आहार तिला मिळत नाही किंवा त्यावेळेसही आपले घरचे लोक तिच्याकडे दुर्लक्ष करीत असतात. तर यावेळेस तुम्ही त्या घरच्या लोकांना, त्या महिलेला यावेळेस काय सांगाल? कशाप्रकारे तिने तिची स्वतःची काळजी घ्यावी, काय सांगाल? कसं आहे, आपल्या समाजात महिला एक दुर्लक्षित घटक सुरुवातीपासून राहिला आहे आणि आता पण आहे. तर कसं असतं की महिलेला काही स्वतःसाठी ट्रीटमेंट किंवा उपचार घ्यायचं आहे किंवा दवाखान्यात दाखवायचं जरी असेल तरी तिला घरच्यांची परमिशन लागते आणि नवरा किंवा सासू असेल त्यांची परमिशन घ्यावीच लागते. आणि मुख्य असतो प्रश्न पैशाचा, की ती कमावती नाही आहे, ती आहे दुसऱ्यांवर अवलंबून आहे ती. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे ना की ह्या गोष्टी थोड्या बाजूलाच राहतात की ट्रीटमेंट वगैरे भाग. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी स्त्री येते ती जर स्वतः कमावती असेल तर तिला स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार पूर्ण असतो की नाही, मला हे आता दाखवायचं आहे, मला बरं वाटत नाही आहे, मी दवाखान्यात जाईल आणि मी माझा खर्च स्वतः करू शकते. पण इथे आपलं असं आहे की फायनान्शियल फ्रीडम जसं ज्याला म्हणतो आपण ते महिलांना बिलकुलच नाही आहे. त्याच्यामुळे महिलांना कसं आहे की प्रत्येक गोष्टीत नवऱ्याची किंवा सासूची परमिशन घ्यावीच लागते. आणि जेव्हा दवाखान्यात येण्याचा विषय असतो तेव्हा असं कधीच नसते की महिला येते आणि ती एकटी आलेली आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आपण त्यांना काहीतरी सांगतो की आता हे आपल्याला सोनोग्राफी करावे लागतील, ब्लडचे काही तपास, युरिनचे काही, ब्लडचे टेस्ट, हे सगळं करावं लागेल. तर महिलेचं सगळ्यात आधी असतं की ठीक आहे, मी माझ्या नवऱ्याला विचारते आणि मग तुम्हाला कळवते. मॅम, आता आपण बघतोय ज्या काही गरोदर पण झाल्यानंतर किंवा प्रसूती झाल्यानंतर नेमके कुठले व्यायाम आहेत स्त्रियांनी करायला पाहिजे आणि नेमका आहार जो आहे तो कशा प्रमाणात असायला पाहिजे त्याबद्दल थोडंसं माहिती. अच्छा, गरोदर असताना पण कसं आहे, आहार हा समतोल असला पाहिजे. म्हणजे असं खूप काही बदल करण्याची गरज नाही आहे. आपण जे रोज खातो आहे, आपल्या जे रोजच्या जीवनातले म्हणजे खाण्यातले जे घटक आहेत, म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, हेच आपण व्यवस्थित जेवण केलं, ताजं जेवण केलं आणि आपल्या खाण्यामध्ये रोज कुठलं ना कुठलं एक फळ असलं पाहिजे, कुठलंही का असू ना. म्हणजे जे काही फ्रूट्स येतात ते कुठलंही फळ आपण रोज एक काहीतरी खायचं, जेवणात असलं पाहिजे. बाकी साध्या साध्या गोष्टी, गूळ शेंगदाण्याचे लाडू आहेत किंवा अंजीर आहेत, काळ्या मनुका आहेत, खारीक आहे किंवा पेंडखजूर, किंवा खाण्यात आपण हिरव्या भाजीचा सलाद ज्याला म्हणतो की कांदा, काकडी आहे, टमाटर आहे, मेथी, पालक, बीट, ह्या गोष्टी रोज आपल्या खाण्यामध्ये दैनंदिन जेवणात असायला पाहिजे. आपण एवढं जरी केलं तरी सगळ्या महिला व्यवस्थित राहतील. आता काही काही महिलांमध्ये कसं दुसरे काही आजार असतात तर आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागते, तर ही वेगळी गोष्ट झाली. तसंच हे झालं आता जन्मानंतर अजून एक आपल्यावर म्हणजे ज्याला पण जबाबदारी वाढलेली आहे. म्हणजे जेवढं महिलेचं खाणं पिणं चांगलं राहील तेवढं बाळ चांगलं वाढेल, बाळ निरोगी राहील. म्हणजे खूप पेशंट विचारतात, आता डिलिव्हरी झाली, आता बाळाला काय द्यायचं? आम्ही हेच सांगतो, बाळाला काही नका देऊ, तुम्ही आईची जेवढी चांगली काळजी घ्याल तेवढं बाळ सुदृढ होईल. खूप छान वाटत आहे सर तुमच्याशी चर्चा करत असताना. यावेळेस आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. सर, तुम्ही सत्यशोधक समाजाशी कनेक्टेड आहात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात. मला सांगाल की सत्यशोधक समाज जो आहे तो कशासाठी कार्य करतो आहे आणि कशासाठी तुम्ही लोक झटत आहात, काय सांगा? सत्यशोधक समाज हा मूळतः
महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळी स्थापन केलेलं आहे. तर सत्यशोधक समाज स्थापन करण्यामागचा त्यावेळचा जो मूळ उद्देश होता, ज्यावेळी त्यांनी स्थापन केला त्यावेळी आपला भारतीय समाज हा अतिशय अनिष्ट रूढी परंपरांमध्ये फार खोलवर रुतलेला होता. आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काही बदल जर घडवून आणायचे तर आपल्याला प्रबोधन करणं आवश्यक आहे. तर प्रबोधन करण्याचं सगळ्यात मोठं साधन त्यांना जे वाटलं तर ते त्यांना दिसलं की जे दीनदलित आहेत समाजातील, हा एक दुर्लक्षित घटक आहे, दलित घटक आहे. आणि दुसरा सगळ्यात जास्त दलित घटक आहे ते स्त्री. तर सगळ्यात आधी यांचे हक्क अधिकार याच्याबद्दल प्रबोधन आणि यांच्या शिक्षणाबद्दल प्रबोधन हे त्यांनी चालू केलं. दुसरी जी गोष्ट सत्यशोधक समाजाने केलं की नावातच सगळं काय सत्यशोधक. कोणत्याही गोष्टीबद्दल जोपर्यंत आपण सत्य जाणून घेत नाही वैज्ञानिक याच्यावर, तोपर्यंत आपण त्या गोष्टीचं अनुसरण करू नये, हा सत्यशोधक समाजाचा मूळ गाभा आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी दुसरा जो जोर दिला तो स्त्री शिक्षण आणि सगळ्यांच्या शिक्षणावर. तर आता आम्ही सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक विवाह, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा याच्याबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये जाऊन प्रबोधन करतो. वेळोवेळी काही कार्यक्रम घेतो ज्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. असं आमचा जवळपास वर्षातून 2 वेळा तरी कार्यक्रम होत राहतो. छान कार्य करीत आहात सर. मॅम, जाता जाता अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. आपल्या वाशिमकरांना ज्यांनी आपल्याला गेल्या 17 वर्षांमध्ये एवढा छान रिस्पॉन्स दिलेला आहे, या वाशिमकरांना, वाशिमच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना तुम्ही यावेळेस काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? बिलकुल. सगळ्यात आधी तर धन्यवाद. वाशिमच्या लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि एवढं छान प्रेम दिलेलं आहे की त्यामुळेच आम्ही 17 वर्ष आज आम्हाला झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आमची प्रॅक्टिस खूप छान आहेत. दुसरं एक खूप महत्त्वाचं मेसेज मला द्यायचं आहे. आपल्या समाजात जो एक स्त्रीबद्दल जे आहे की एक असतं की आपल्याकडे मुलगी जन्माला आली, सगळ्यात आधी त्याचे आईवडील, त्या मुलीचे आईवडील विचार करतात की आता हिचं लग्न करायचं आहे. तर लहानपणापासून जी पाळण्यात आहे मुलगी तेव्हापासून विचार सुरू होतात की आता हिच्या लग्नासाठी आपल्याला जोडायचं आहे. आणि ती 1 वर्षाची पण होत नाही तेव्हापासून ते जोडणं सुरू होते आणि वाट बघितल्या जाते की कधी 17-18 वर्षाची होते आणि कधी मी हिचं लग्न लावतो आणि जबाबदारीतून मुक्त होतो. आपला समाजच तसा आहे, म्हणजे आईवडिलांची चूक नाहीच आहे. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात आधी आपण हा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे जर मुलगी जन्माला आली तर सगळ्यात आधी मी हिला शिकवू, हिचं एज्युकेशन कसं कंप्लीट व्हायला पाहिजे, म्हणजे हिचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. आणि सगळ्यात आधी हा विचार करायचा की हिच्या पायावर कसं हिला राहता येईल. म्हणजे लग्न तर ही नंतरची गोष्ट झाली, पण ह्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि कमीत कमी स्वतःपुरतं तिने कमवायला पाहिजे, म्हणजे ती कुणा दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. तुम्ही पण एक महिला आहात आणि खूप छान संदेश यावेळेस तुम्ही दिलेला आहे. मला सांगाल की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा नेमकं घरचं वातावरण कसं होतं आणि कोणत्या वातावरणामधून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात, काय सांगाल याबद्दल? खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. मला गर्व आहे की माझे आईवडील जे आहेत मी त्यांच्या पोटी जन्माला आले. कसं आहे ना, आम्ही 4 बहिणी आहोत आणि मला भाऊ नाही आहे. तर तेव्हा एक समाज असतोच की मुलगी झाली, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी पण झाली. पण आमच्या पॅरेंट्सनी हा विचार केला की नाही, आता मुली आहेत मी ह्यांना शिकवणार. हा आमच्या डोक्यात लहानपणापासून हा विचार कधीच आला नाही की आमचं लग्न कसं होईल, कधी होईल आणि पैसा जमवला आहे का, हुंड्यासाठी पैसा जमा केला आहे का. आमच्या मनात हेच बिंबवलं गेलं आहे की फक्त शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. त्यामुळे आज आम्ही 4घी बहिणी डॉक्टर आहोत. असं नाही की थोडकं आम्ही काहीतरी कमवतो आहे किंवा स्वतःच्या पायावर उभं आहोत. आम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणणार की डॉक्टर म्हणजे हायली एज्युकेटेड घटक आहे आपल्या सोसायटीचा. तर आम्ही 4घी बहिणी डॉक्टर आहोत आणि स्वतःच्या पायावर उभं आहोत. आणि आपल्या समाजामध्ये नेहमीच आपल्या समाजातील लोक जे आहेत डॉक्टरांना परमेश्वराचाच दर्जा देत आलेले आहेत आणि खूप छान शिकवण होती तुमच्या घरची, तुमच्या आईवडिलांची, ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. खूप छान वाटलं सर तुमच्या दोघांशीही चर्चा करत असताना. आणि
आमच्या GM न्यूजला तुम्ही दोघांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर नितीन डोईफोडे सर आणि डॉक्टर आरती डोईफोडे मॅम. आपण दोघांशीही यावेळेस चर्चा केलेली आहे आणि खूप छान प्रश्नांची उत्तरे त्यांनी यावेळेस आपल्याला दिलेली आहेत. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांचीच रजा घेते. बघत रहा GM न्यूज, म्हणजेच गजर महाराष्ट्राचा.